विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते। आहार न घेणाऱ्या पुरुषांचे विषय नाहीसे होतात आणि त्यांचे ठिकाणी फक्त प्रीती उरते आणि परब्रह्माचा साक्षात्कार झाल्यावर सर्व विषयांची गोडी ओढ नाहीशी होते। अर्जुना आणिकही एक सांगेन ऐके कवतिक, जे विषयांते साधक त्यजिती नियमे। अर्जुना आणखी एक कौतुकाची गोष्ट तुला सांगतो। जे साधक नित्य नियमाने निग्रहाने विषयांचा त्याग करून श्रोत्रादी इंद्रिये आवरीती तरी रसने नियमू न करीती, ते सहस्त्रधा कवळी जती विषयी इही। श्रोत्रादी इंद्रियांना विषय भयांपासून आवरतात, परंतु जिभेला मात्र आवरू शकत नाहीत। त्यांना हे विषय हजारो प्रकारांनी गुंतवून टाकतात। जैसी वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे, तरी कैसेनी नाशू निपजे तया वृक्षा। जर एखाद्या झाडावरची वरवरची पालवी खुडून टाकली आणि त्या झाडाच्या मुळाला पाणी घातले, तर त्या झाडाचा नाश कसा बरे होईल? तो उदकाचेनी बळे अधिके, जैसा आडवेनी अंगे फाके, तैसा मानसी विषयो पोखे रसनाद्वारे। ते झाड मुळामध्ये घातलेल्या पाण्यामुळे जसा आडव्या अंगाने अधिकच विस्तार पावू लागते, त्याप्रमाणे जिभेच्या द्वारा अंतःकरणातील विषय अधिकच वाढत राहतात।